नमस्कार. आजच्या शिवचरित्र कथेला सुरुवात करूयात. इसवी सन 1670 हे वर्ष स्वराज्याला रणधुमाळीचे गेले. पुढचेही वर्ष तसेच जाणार होते. एकाच वेळी 2 आघाड्या न उघडण्याचे महाराजांचे धोरण होते. पण 2 शत्रूंनी जर स्वराज्यावरती वेगवेगळ्या आघाड्यांवर चाल केली तर लढावेच लागणार ना. जंजिऱ्याचा सिद्दी आकाराने लांडग्या एवढा होता, पण समुद्रामुळे त्याचे बळ हत्ती एवढे होते. जंजिऱ्याचे सिद्दी एकूण 3, सिद्दी, संबूळ, खैरत आणि कासीम या तिघांचाही एकमेकावर अभेद्य विश्वास होता. त्यांची एक पोलादी होती. त्यांच्यावर त्यांच्या सैन्याचा असाच विश्वास आणि अशीच निष्ठा होती. त्यांची महत्त्वाकांक्षा समुद्र आणि कोकणपट्टी आपल्या सत्तेत ठेवण्याची होती. महाराजांना हे 3 सिद्धी म्हणजे असाध्य दुखणे झाले होते. औरंगजेब तर कायमचाच खवळलेला होता. पोर्तुगीज संधी शोधत होते. यावेळी जंजिरेकरांचे भावी चढाईचे डाव ओळखून महाराजांनी जंजिऱ्याविरुद्ध आपणच मोहीम निश्चित केली. महाराज मोठ्या ईर्षेने आपल्या कोकणी सरदारांना म्हणाले, खुद्द जंजिऱ्यावरच आपले निशाण लागले पाहिजे. जो कोणी निशाण लावील त्याला 1 मन सोने बक्षीस. हे बक्षीस ईर्षेकरता होतं. म्हणजे महाराजांनी ठरवलेलं हे शाबासकीचे सोने भरगच्च होते, पण अवास्तव नव्हते. महाराज रायगडावरून लष्कर घेऊन उतरले. रायगडापासून सुमारे 12-13 किलोमीटरवर महाराज थांबले. मोहिमेआधीच्या काही योजना पूर्ण करण्याचा त्यांचा विचार असावा. रात्रीचा मुक्काम पडला. ही रात्र होळी पौर्णिमेची होती. याच वेळी राजपुरीच्या किल्ल्यात शिमग्याची होळी पेटली होती. कोकणचे जवान होळीभोवती खेळत होते, नाचत होते, गाणी गात होते. राजपुरीच्या तटाबुरुजावर गस्त नेहमीप्रमाणेच कडक होती. या पौर्णिमेच्याच दिवशी जंजिऱ्याच्या सिद्दी खैरत आणि सिद्दी कासीम या दोघांनी एक विलक्षण डाव योजला. मराठ्यांच्या ताब्यात असलेली राजपुरी जिंकून घ्यायचीच असा तो डाव होता. त्याकरता त्यांनी राजपुरीच्या उत्तर दरवाज्यावर खैरत सिद्दीने सैन्यानिशी हल्ला चढवायचा आणि राजपुरीच्या नैऋत्य दिशेने म्हणजे पश्चिम आणि दक्षिण या दिशांच्या साधारणतः मध्य बाजूने सिद्दी कासीमने सैन्यानिशी शिड्यांवरून तटावर चढायचे अन किल्ल्यात घुसायचे असे ठरवले. राजपुरीचा कोट हा काहीसा उंच टेकडीवर होता. जंजिऱ्याच्या किल्ल्याच्या पूर्वे समुद्र आणि किनाऱ्यावर हा राजपुरीचा कोट होता. थोडक्यात म्हणजे मुरुडच्या किनाऱ्यावर राजपुरीचा किल्ला. किल्ल्याला पश्चिमेस समुद्र अन समुद्र अवघ्या 6 किलोमीटरवर जंजिरा. अंधार पडल्यावर खैरतने सुमारे 500 सिद्दी सैनिक होडग्यातून आणि सिद्दी कासीमने सुमारे तेवढे सैनिक होडग्यातून राजपुरीच्या रोखाने जाण्याकरता काढले. समुद्रातून खैरतची टोळी बहुधा लांबचा वळसा घेऊन दबत होडीतून उतरून राजपुरीच्या उत्तर दरवाजाच्या रोखाने सरकू लागली. त्याचप्रमाणे सिद्दी कासीमने ही राजपुरीच्या पिछाडीच्या म्हणजे नैऋत्येच्या तटावर दबत चाल सुरू केली. राजपुरीवर उत्तर आणि दक्षिण बाजूने सिद्दीचे सैन्य सरकू लागले. किल्ल्यातील मराठे होळीचा खेळ खेळण्यात दंग झाले होते. राजपुरीच्या तटावरच्या पहारेकऱ्यांनाही या येणाऱ्या दोन्ही बाजूच्या हल्ल्याची कल्पना आली नाही. सिद्दी खैरतने उत्तरेकडून चाल केली. कासीमनेही ठरल्याप्रमाणे पिछाडीकडून चाल केली. होळीभोवती गाण्या नाचण्यात दंग असलेल्या मराठी सैनिकांना आधी उत्तरेच्या दरवाजाच्या बाजूने येत असलेल्या हल्ल्याची चाहूल लागली आणि त्या हल्ल्याचा प्रतिकार करण्याकरता अगदी स्वाभाविकपणे उत्तरेकडे किल्ल्यातले मराठे धावत सुटले. पिछाडीकडूनही असा आणखी एक हल्ला येत आहे याचे त्यांना भान राहिले नाही. त्यांचे सर्व लक्ष आणि बळ उत्तरेकडे धावले. गोळाबारी सुरू झाली. पिछाडीकडून सिद्दी कासीमने शिड्यावरून चढावयास सुरुवात केली. त्या बाजूला सिद्ध्यांना प्रतिकार करण्यासाठी मराठे सैनिक अल्पसंख्येने होते. त्यामुळे कासीमने सैन्यानिशी झपाट्याने तटावर चढून किल्ल्यात प्रवेश मिळवला. झटापट सुरूच झाली. उत्तरेकडूनही सिद्दीचा मारा चालू झाला होता. किल्ल्यातील मराठ्यांचे दारुगोळ्याचे कोठार दक्षिणेचे बाजूस होते. त्या कोठारातून दारुगोळा काढून वापरण्यासाठी मराठे त्वरा करू लागले. सिद्दी खैरतचे लोकही मोठ्या जिद्दीने शिड्या लावून उत्तरेकडून तटावर चढू लागले. होळीप्रमाणेच लढाई धडाडून पेटली. एवढ्यात कसे घडले कोण जाणे, पण दक्षिण बाजूस असलेल्या दारुगोळ्याच्या कोठारावर ठिणगी पडली आणि एका क्षणात प्रचंड स्फोट होऊन मराठ्यांचा सारा दारुगोळा कोठारासकट उडाला.
धूर उसळला, काहीच दिसेना. अनेक मराठे आणि कोठाराजवळ पोहोचलेले कासीमचे काही सैनिक चिंधड्या उडून खलास झाले. कासीम जिवंत होता. त्याने मोठमोठ्याने ओरडून आपल्या सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी युद्धघोषणा सुरू केल्या. उत्तरेकडीलही सिद्दी खैरतचा हल्ला यशस्वी झाला. खैरत किल्ल्यात घुसला. भयंकर रणकंदन सुरू झाले होते. दारुगोळ्याचा भडका उडून मराठ्यांचे सारे बळ संपले होते. सिद्दीचा एल्गार फत्ते झाला होता. राजपुरी खैरत आणि कासीम यांनी काबीज केले. भगवा झेंडा उडाला. सिद्दीचे निशाण लागले. त्यांचे नगारे उडू लागले. दांडा राजपुरी सिद्दीच्या कब्जात गेली. आता समुद्र किनाऱ्यावरचा राजपुरीचा किल्लाच हातातून गेल्यावर खुद्द जंजिऱ्याच्या किल्ल्यावर मोहीम कशी करणार? हल्ला करायला तरळ उरला नाही. हा प्रकार दिनांक 10 फेब्रुवारी 1671 या दिवशी घडला. महाराज या दिवशी रायगडापासून एका मजलेवर तळ ठोकून राहिले होते. राजपुरीच्या किल्ल्यावर मध्यरात्री दारुगोळ्याचा प्रचंड स्फोट झाला. मराठी सैन्य मारले गेले. जे कोणी मराठे सिद्धींना जिवंत सापडले त्यांचेही मरण अटळच होते. किनाऱ्यावर वा सागरात एखाद्या गलबतावर सिद्धींना कोणी मराठे सैनिक जिवंत सापडले तर त्यांना हे सिद्धी कधीही सोडत नसत. त्यांना ते भयंकर रीतीने ठार मारत असत. शिवाजी महाराजांचे सैनिक होते हे एक खडतर व्रतच होते. हे व्रत शिवसैनिकांनी तानाजीप्रमाणे, बाजीप्रभूप्रमाणे, बाजी पासलकरांप्रमाणे, यसबा दाभाड्यांप्रमाणे आणि गडकोटाच्या तटाबुरुजाप्रमाणे सांभाळलं. एक विलक्षण गोष्ट या राजपुरीच्या भयंकर रात्री घडली. शिवाजी महाराज हे रायगडापासून 1 मजल अंतरावर या रात्री छावणीत होते. मध्यरात्रीचा हा सुमार. महाराजांना गाढ झोप लागली होती. एवढ्यात अचानक महाराज दचकून जागे झाले. पहाऱ्यावर असलेली भोवतीची मराठी माणसे झटकन जवळ आली. महाराज एकदम का जागे झाले अन का बेचैन झाले हे त्यांना समजेना. महाराज त्यांना म्हणाले, काहीतरी भयंकर घोटाळा झाला आहे. ताबडतोब दांडा राजपुरीकडे स्वार पाठवा, खबर आणा. 1-2 स्वार राजपुरीच्या रोखांनी दौडत गेले. राजपुरीच्या जवळ पोहोचण्याच्या आधीच त्यांना समजले की रात्री राजपुरीवर सिद्ध्यांचा हल्ला झाला. दारुगोळ्याचं कोठार उडालं. राजपुरी गेली. सिद्ध्यांचे निशाण लागले. स्वार परतले. महाराजांना ही खबर त्यांनी सांगितली. हा एक फार मोठा धक्काच होता. दुःखही होते, पण उपाय काय? जंजिऱ्याची मोहीम महाराजांनी तहकूब केली. ते रायगडास खिन्न मनाने परतले. मात्र शत्रूचेही कौतुक केले पाहिजे की त्यांनी मराठ्या इतकेच कुशलतेने गनिमी काव्याचे युद्धतंत्र वापरून हा अवघड डाव फत्ते केला. यातूनही खूप शिकण्यासारखे असते. शत्रूचे डावपेच कसे असू शकतात याचाही धडा मिळतो. राजपुरीमुळे जंजिऱ्याची मोहीम स्थगित करावी लागली आणि महाराजांनी मोर्चा वळविला मोगलांकडे. यापूर्वी कोकण किनाऱ्याचा महाराज किती गंभीरपणे विचार करीत होते हेही लक्षात घेण्यासारखे आहे. महाराजांच्या संपूर्ण आयुष्यात त्यांचे वास्तव्य सर्वात जास्त दिवस कोकण भागात झाले. कोकणात किल्ले 2 प्रकारचे, सागरी आणि किनारी. सागरी किल्ला बेटावर बांधलेला असायचा, त्याला म्हणायचे जंजिरा, आणि किनाऱ्यावरचा किल्ला हा एका किंवा 2 बाजूंनी जमीन असलेला आणि एका बाजूनी समुद्र असलेला असा असायचा. महाराष्ट्राच्या एकूण सागरी किनाऱ्यावर सागरी आणि किनारी अशा किल्ल्यांची संख्या सुमारे 65 होती. त्यापैकी खांदेली, उंदेली, दुर्गाडी, अलिबागपासून ते तेरेखोलपर्यंत बहुसंख्य किल्ले महाराजांनी काबीज केलेले होते. काही थोडेसेच किल्ले जंजिरेकर सिद्धी, पोर्तुगीज आणि मुंबईकर इंग्रज यांच्या ताब्यात होते. मुंबईचा किल्ला, ज्याला आपण आज फोर्ट म्हणतो, तो इंग्रजांनीच बांधला. माहीमपासून थेट वर सुरतेपर्यंत कोकण किनाऱ्यावर महाराजांची सत्ता स्थापन होऊ शकली नाही. हा भाग मुख्यतः पोर्तुगीज, इंग्रज आणि मोगल यांच्या कब्जात होता. महाराजांचे आरमार उत्तम होते, यात शंका नाही. 60 किंवा काही 60हूनही अधिक टन वजनाची गलबते स्वराज्यात होती. आरमारावरील माणसे उत्तम दर्जाची लढाऊ होती. खरोखर त्यांच्या शौर्याला तोड नव्हती. स्वराज्यात असलेले किनाऱ्यावरचे एकही ठाणे शत्रूला कधीच जिंकता आले नाही.
यातच या सागरी समाजाचे म्हणजे आगरी, कोळी, भंडारी आणि कोकणी मराठे यांचे सामर्थ्य आणि निष्ठा व्यक्त झाली होती. पुढच्या काळात तर औरंगजेबाला महाराष्ट्राशी 25 वर्ष अव्याहत झुंजूनही कोकणात अजिबात यश मिळाले नव्हते. शहाजादा अजीम, शहाबुद्दीन खान आणि सरदार खान यांच्यासारख्या उत्तम मोगली सेनापतींनाही कोकण किनाऱ्यावर यश मिळाले नव्हते. उलट त्यांनी मारच खाल्ला होता. क्वचितच कल्याण भिवंडीसारखे खाडीवरचे मराठी ठाणे मोगलांनी जिंकले, पण ते पुन्हा मराठ्यांनी थोड्याच अवधीत काबीज केले. कोकणी गावांना व जनतेला चाचे लोकांचा आणि फिरंगी घुसखोरांचा उपद्रव झाला नाही, तो बंदच झाला. कोकणातील जनतेला फार हाल सहन करावे लागत होते, ते पूर्ण बंद झाले. महाराजांनी आता तर राजधानीच कोकणात आणली. रायगड हा कोकण आणि मावळ यांच्या घाटमाथ्यावरच उभा आहे. महाराजांनी सर्वात जास्त उपयोग करून घेतला कोकणातील मनगटांचा आणि बुद्धिमत्तेचा. राष्ट्र उभे करायचे असेल तर सोन्याच्या कणाकणाप्रमाणे गुणी, कष्टाळू, प्रामाणिक आणि हुशार माणसे वेचावी लागतात. त्यात जातीपातीचा भेदभाव करून चालत नाही. तो केल्यास राष्ट्र कधीही समर्थ होत नाही, संपन्नही होत नाही. गुणी माणसे हाताशी धरून ती घडवावी लागतात. महाराजांनी अशी माणसे घडवली. दौलत खान, लायजी सर पाटील, मायनाक भंडारी, सिदी मिस्त्री खान, इब्राहिम खान वल्लभदास, सुंदरजी प्रभूजी, बाळाजी आवजी चित्रे, रामाजी अनंत सुभेदार, दादभट्ट उपाध्ये, विश्वनाथ भट्ट हडप, बाळकृष्ण देवज्ञ संगमेश्वरकर, सुभानजी नाईक, कृष्णाजी नाईक, अडिवरेकर तावडे, दसपटीकर शिंदे मोकाशी, खानविलकर, सावंत, धुळप, शिर्के, केशव पंडित, पुरोहित, आंग्रे, दर्या सारंग, आणखी कितीतरी. महाराजांचे मन मात्र अशी माणसे जमवण्यात पुरून उरत होतं. म्हणूनच कोकणपट्टा अजिंक्य बनला. हे मुख्यतः कोकणातील कर्तबगार घराण्यांचीच आहे.